नमस्कार आणि सर्वांचं स्वागत करते मी परत एकदा. खूप सुंदर आपला हा प्रवास झालेला आहे. आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये बरेच विषय आपण घेत आलो आहोत. पण खरंच जीवन हे सुंदर आहे आणि शिकण्यामध्येच ही खरी कहाणी आहे जीवनाची. आहे ना? जे आपण कथा ऐकतो त्याच्यामधून आपल्याला आपलं जीवन सुधारता येतं किंवा जीवनाची हर एक गोष्ट, हर एक बाजू आपल्याला खूप सुंदर पद्धतीने माहिती होते. तर आजचा आपला 6वा दिवस आहे. तर 6वा दिवस म्हणजे आज आपण शिकणार आहे, की सौंदर्य म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे काय? आणि मृत्यू म्हणजे काय? तर हा आपला आजच्या या प्रवासाचा दिवस शेवटचा दिवस आहे. म्हणजे हा विषयाचा शेवटचा दिवस आहे. द प्रॉफिट या पुस्तकाचा. पण तरी पण हा आयुष्याचा शेवट नाही, पण हा आयुष्याच्या गाभाऱ्याला स्पर्श करणारा दिवस हे नक्की आहे. स्पर्श म्हणजे तुमच्या भावनांना हलवून सोडणार आहे. आज वेगळ्या दृष्टीने तुम्ही बघा. तर आज खरंच काम करत असाल ना, तर थोडा वेळ द्या. मला अर्धा 1 तास लागतो. काम बाजूला ठेवा. पेन, पेन्सिल घेऊन म्हणजे एक नोट्स बघा आणि विचार करा डीपली. जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य बदलवायचं असेल तर. खूप सुंदर आहे. तर आपण जेव्हा सौंदर्य ओळखतो तेव्हा आपण त्या सौंदर्य म्हणजे आतापर्यंत काय वाटत होतं आपल्याला? कोणत्या बाईला पाहिलं तर सौंदर्य. पण ते सौंदर्य नाहीये. सौंदर्य म्हणजे त्या ईश्वराचं सुंदर कार्य आपण बघतोय. ईश्वर म्हणजे भगवंत, त्या नेचर. मी ईश्वर म्हणजे कोणी असा देव मंदिरात बसलेला कोणी देव नाही किंवा कुठला मंदिर, मस्जिद, चर्च हे नाही करत आहे मी. तर ईश्वर किंवा भगवंत म्हणजे मी त्या सोर्सला म्हणते, म्हणजे नेचरला म्हणते, की जो आपोआप सूर्य उगवतो, आपोआप चंद्र उगवतो. हे सगळं कसं काही आपोआप सगळं होतं आणि त्या नेचरचं सौंदर्य आहे, ते खरं सौंदर्य आहे. पण आपण त्या सौंदर्याला काय बघतो? एखाद्या स्त्रीचं सौंदर्य पाहतो, एखाद्या याचं त्याचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला आपण सौंदर्य म्हटलेलं आहे. पण ह्यांनी सौंदर्य म्हणजे त्या ईश्वराला प्रत्यक्ष बघणं. आपण जेव्हा प्रार्थना करतो म्हणजे आपल्याला काय वाटतं? मागतो काहीतरी देवाला. प्रार्थना करणं म्हणजे मागणं नाहीये, तर स्वतःला शुद्ध करतो आपण. प्रार्थना करतो म्हणजे शुद्ध करतो. जे काही आलं निगेटिव्हिटी असेल ती काय, ती प्रार्थना करून स्वतःला स्वच्छ करायचंय, शुद्ध करायचंय. आणि जेव्हा आपण मृत्यू समजतो, ॲक्चुअली आता पाहिलं तर मृत्यूला आपण घाबरतो. अरे बापरे! कसा काय मरण पावला? अरे असं जिवंतपणे कट्टी असेल, अबोल असतील, त्याला शिव्याच जाप देतात. पण जेव्हा मरतो माणूस तर मार धाय मोकलून रडतात लोकं, की "अरे रे! गेला. अरे रे! माझ्याशी बोलला नाही. अरे असं नाही." मग नंतर पश्चात बसतात. पण तो मृत्यू नाहीये. मृत्यू समजतो जेव्हा आपल्याला, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगायला लागतो, जगायला शिकतो. तर तो मृत्यू समजणं जरुरी आहे. तर आजचं आपलं सत्र नक्की तुम्हाला सांगेल, की मृत्यू हा शेवट नाहीये, तर तो एका नव्या प्रवासाची शांत सुरुवात असते. ठीक आहे? तर याचे मी 5 पॉइंट तुम्हाला नेहमीसारखं सांगणार. तर पहिला पॉइंट आहे, सौंदर्य म्हणजे काय? तर सौंदर्य म्हणजे फुलाच्या रंगामध्ये किंवा स्त्रीच्या सुंदरतेमध्ये सौंदर्य नाही, तर फुलाच्या अस्तित्वामध्ये सौंदर्य आहे. जे फुलाचं अस्तित्व कसं असतं, ते झाडाला लागलेलं आहे, ते नॅचरल लागलंय. बघा असं बघून. आपण काय करतो, ते फुलं तोडतो आणि त्या दगडाच्या मूर्तीला वाहतो. म्हणजे बिचाऱ्या जिवंत फुलाला मारून टाकतो आणि ते देवाला वाहतो. नित्य नियम आहे त्याचा, तर आपण बिझनेस करून टाकलेला आहे आपण. है ना? पण ॲक्चुअली सौंदर्य हे रंगामध्ये नाही, तर सौंदर्य हे फुलाच्या अस्तित्वात आहे. तर सौंदर्य आपण जे पाहतो त्याच्यात नसून आपल्या नजरेमध्ये, ज्या नजरेतून आपण त्याला बघतो, त्या वस्तूला किंवा त्या जे काही असेल, त्या गोष्टीला बघतो त्यामध्ये सौंदर्य आहे. म्हणजे आपण जे बघतो त्याच्यात नाही, तर ज्या नजरेने आपण बघतो त्या नजरेमध्ये सौंदर्य आहे. तर सौंदर्य म्हणजे उपस्थिती, की वर्तमानामध्ये जे आपल्याला खूप सुंदर म्हणजे प्रत्येक क्षण सुंदर भासतो. की आज मी इथे शांतपणे बसले. किती लोकं आहेत, की ते बसू पण शकत नाही बिचारे. बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही. आपल्या भावना प्रसारित करू शकत नाही. कोणीच नसतं त्यांच्याजवळ. नातेवाईक नाही. एकटं जगात राहतात. एकटं रस्त्यावर भीक मागतात. पण आपण ह्या जगात आहो, ह्या वर्तमान क्षणात आहो आणि आज आपण एकमेकांचं ऐकतोय, एकमेकांशी बोलतोय. किती सुंदर क्षण आहे हा.
आणि हा क्षण जगतोय, हे सौंदर्य आहे. आणि ह्या प्रत्यक्ष क्षणामध्ये जेव्हा आपण उपस्थित असतो, तेव्हा आपण सौंदर्य आपल्याकडे. सौंदर्य म्हणजे स्वीकृती आहे. स्वीकृती म्हणजे जसं आहे तसं स्वीकारणं. ठीक आहे. नवरा-बायकोचं नाही पटत, ओके स्वीकारलं. पहिले स्वीकारा तर सही, की मग नंतर बघा, की मी असं काय बदल करू? मी बदल, कारण माझ्यामध्ये बदल करणं मी करू शकते. मी नवऱ्याला किंवा बायकोला नाही बदलू शकत. ते त्यांचं ते बघतील. ते जेव्हा शिकतील हे, तेव्हा ते बदलतील. पण मी शिकलेले आहे किंवा मी बघते आहे. माझे डोळे ते मला जे दिसेल ते मलाच दिसेल. माझ्या डोळ्यांनी मला जसं दिसतं तसं मी माझ्या पोटच्या बाळाला देखील नाही दाखवू शकत. की बघ तू इथे येऊन बरं माझ्या जागी येऊन बसली ना, तरी सुद्धा मला जी वस्तू दिसते, मला ज्या पद्धतीने दिसतं त्या समोरच्या व्यक्तीला नाही दिसू शकत. हे निसर्गाची किमया आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण. म्हणून जे जसं आहे तसं स्वीकारा. आणि हेच खऱ्या सौंदर्याचं दर्शन आहे. हेच खरं सौंदर्य आहे. सौंदर्य म्हणजे समरसता. समरसता म्हणजे जेव्हा आपली आतली शांतता आणि बाहेरचा अनुभव हे एकरूप होतात, तेव्हा सगळं काही सुंदर भासू लागते आपल्याला. म्हणजे आतमध्ये पण शांत, बाहेर कितीही सुंदर असेल, कितीही चांगलं असेल, कितीही शांत असेल, बाहेर तुम्ही मंदिरात जाऊन बसा, पण आतमध्ये तुमचे अनुभव असतील, वाईट असतील किंवा काही झालं असेल किंवा अर्ध लक्ष तुमचं चप्पलेमध्ये असेल किंवा ती चप्पल तर चोरीला जाणार नाही. आजकाल तिथे म्हणजे लॉकर असतात मंदिरामध्ये. किती भयानक गोष्ट आहे. आपण किती नाटक करतो आपण यार, है ना? की जिथे सगळं काही आपण सरेंडर करायला जातो, त्या प्रार्थना करणं म्हणजे सरेंडर करणं, धन्यवाद करणं त्याचं. तिथे आपण चप्पल, साधी चप्पल यार, 2,000 पैशाची चप्पल आपण लॉकरमध्ये ठेवतो किंवा अर्ध लक्ष तिथे राहते. आपले आतलं आणि बाहेरचा अनुभव एकत्र राहतच नाही. सगळं आपण वेगळं-वेगळं राहतो. दाखवण्यासाठी दिखाऊपणा आपल्यामध्ये सगळं आहे. तर हे सौंदर्य नाहीये. तर हे जेव्हा समरसता येते, एकत्र येतं, म्हणजे तिथे सौंदर्य येतो. सौंदर्य म्हणजे नजरेचा बदल. सौंदर्य म्हणजे नजरेचा बदल. म्हणजे समोरचं जग बदलायची गरज नाहीये. तर तुमच्या नजरेमध्ये प्रेम आणायची गरज आहे. नजरेमध्ये प्रेम आणायची गरज आहे. क्रिएट करायचं आहे. किती सुंदर आहे गोष्ट. डीपली बघा. आपण बाहेर लोकांना त्रास म्हणजे नावं ठेवत असतो, की त्यांनी माझ्यासोबत असं केलं, तिने माझ्यासोबत असं केलं, माझी मुलं माझं ऐकत नाही, माझी सासू असं, माझं ते असं. अरे ते तसंच आहे सौंदर्य त्यांच्यामध्ये. बघा तुमच्या नजरेमध्ये प्रेम आणा. प्रेमाच्या नजरेने बघा. प्रेम म्हणजे सगळं माझ्या मर्जीने होईल असं नाही. तर जे आहे ते मी स्वीकारते. त्या भगवंताची कृपा आहे. त्याच भगवंताने गुलाबाचं फूल तयार केलं, त्याच भगवंताने काटा लावला त्याला आणि त्या काट्यामध्ये गुलाबाचं फूल केलं, चिखलामध्ये कमळ केलंय. मातीमधूनच सुंदर भाज्या आपण ज्या खातो, मातीमध्ये. आणि त्या मातीमध्ये कुठलं पाणी जातं, कुठली जाते, नाल्याचं जाते, काय माहिती कुठून काय जातं. तिथेच सगळं शेणखत आणि सगळं आपलं खत सगळं जाते आणि तेच आपण खातो. म्हणजे बघा त्या निर्मात्याने किती सुंदर, आपण त्याला काय देतो आणि तो आपल्याला काय देतो. बघा किती सुंदर रूप बदलवून देतो. म्हणजे त्याच्या नजरेमध्ये प्रेम आहे. तर आपल्या नजरेमध्ये आपण का नाही प्रेम आणत? तर सौंदर्य म्हणजे प्रार्थना आहे. तुम्ही खूप काहीतरी बघून वाह! वाह! म्हणता. पण त्या क्षणी जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीची तारीफ करता, ॲप्रिशिएट करता किंवा वॉव! म्हणता, खुश होता, म्हणजे तुम्ही प्रार्थना करत असता. आणि आपण नेमकं काय करतो? प्रार्थना म्हणजे जा देवाजवळ प्रार्थना कर, मला परीक्षेत पास करायला लाव. मी परीक्षेत पास झाली पाहिजे. देवाजवळ उदबत्ती लाव, मेणबत्ती लाव, चल दिवा लाव. झाला पाहिजे की नाही, चांगले मार्क मिळाले पाहिजे की नाही तुला. म्हणजे इथपासून आपण आपल्या मुलांना शिकवतो, की प्रार्थना म्हणजे काय? मागायचं आहे. पण प्रार्थना म्हणजे उलट अर्थ आहे. प्रार्थना म्हणजे भगवंता तू मला आज जिवंत ठेवलंस. वॉव! काय मला सकाळी उठल्याबरोबर ही प्रार्थना करायची. माझ्याकडनं काय करून घेतोयस तू? मी तयार आहे. मग ते कसं आहे, काय असो ते कसो. फक्त तुम्हाला बुद्धी दिली आहे ना, की माझ्या केल्यामुळे कोणाचं तरी भलं होईल. बस करा. करा. वेळ आली कोणाला रागवायचं असेल तरी रागवायचं असते. काही प्रॉब्लेम नाहीये. आपलं इंटेन्शन चांगलं आहे, की त्यांनी काट्याला हात लावू नये किंवा गरम तव्याला हात लावू नये. बस सिंपल. तर इतकं सुंदर आहे, की सौंदर्य बघण्याची नजर आपल्यामध्ये पाहिजे.
है ना? तर सौंदर्य बाहेर नसतं, आपल्या नजरेत असतं, आपल्या आत असते. प्रार्थना म्हणजे मागणं नसतं, तर जे मिळालं त्याला अप्रिशिएट करायचं असते, त्याला धन्यवाद करायचं असते. म्हणजे तो पण खुश होतो, की वॉव! ही तर किती लहान-लहान गोष्टी जरी हो म्हणते, म्हणजे त्याच्यासाठी तर लहान-मोठं काहीच नाहीये. काहीच नाहीये. भगवंत जे मला दिलं ते तुम्हाला करोडो पाहिजे ना, तुम्ही लाखाचं किंवा हजारो जे मिळाले त्याचे तर महत्त्व जाणा. है ना? काही ₹10 असेल, तर आज तुम्हाला करोडोची इच्छा असेल किंवा असेल. पण तुमच्या हातात आज जेवण आहे, त्या जेवणाची किंमत तर लावा. त्याची तर धन्यवाद करा, की आज पोटभर जेवण केलं. आज अंगभर कपडे आहेत माझ्याजवळ. छानसा बेड आहे, पंखा आहे. किती गोष्टी आहेत यार. हिशोब लावा तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत ना, करोडोपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही ₹1 नाही कमवला असणार तेवढ्या ह्याच्यात. कसं काय आलं यार एवढं? हिशोब लावा प्रत्येक ह्याचा. किंमत लावा. आपण कमवतो त्याच्या कैक पटीने जास्त आहे आपल्याकडे. आणि कुठून येतं, कसं येतं माहितीच नाही. तर हे खूप सुंदर आहे. तर जेव्हा तुम्ही सूर्योदय बघता, तेव्हा खरंच बघा आणि तो सौंदर्याचा अनुभव आहे. चंद्र उगवताना बघितलं, तो सौंदर्याचा अनुभव आहे. सुंदर झाड बघितलं, त्याची सावली, पक्षी बघितलं, त्याची सावली, ही सौंदर्याचा अनुभव आहे. हा सौंदर्याचा अनुभव घेणं प्रत्येक क्षणामध्ये वर्तमानात राहणं आहे. ठीक आहे. नंतर दुसरा पॉइंट आहे, की प्रार्थनेचा खरा अर्थ. आता तर मी प्रार्थना सांगितलं, की तुम्हाला खरी प्रार्थना म्हणजे मागणं नाहीये. तर तो आपल्या आत्मा म्हणजे जी एनर्जी, आत्मा म्हणजे ते नाही कोणाच्या अंगात येतं आणि देवी दूत वगैरे ते नाहीये. एनर्जी, चैतन्य म्हणजे तुम्ही जे जिवंतपणा आहात. जसं आपण म्हणतो ना प्राण गेला, माणूस मेला तर प्राण गेला. म्हणजे प्राण आहे, माणूस जिवंत असतो. तर त्या जिवंतपणाला मी आत्मा असं म्हटलेलं आहे. तर त्या जिवंतपणाशी संवाद घालणं म्हणजे प्रार्थना आहे. तर तो देवाशी नाही तर आपल्या स्वतःशी म्हणजे बोला तुम्ही, संवाद करा आणि खरं बघा की भगवंताने किती दिलेलं आहे आपल्याला. प्रार्थना म्हणजे आभार, की मला मिळालंय याची जाणीव करायची आहे आपल्याला. जाणीव म्हणजे त्या भगवंताला सांगायचंय, की "तू मला इतकं दिलंस." असं कौतुकाने बोला, "बापरे! हेही दिलंस तू मला? अच्छा, मला तू ह्या लायकीचा समजतोस? येस, वॉव! थँक यू." ना आपण म्हणजे बघत होतो, की प्रार्थनेचा खरा अर्थ काय होतो. तर प्रार्थना म्हणजे काही मागणं नाही, तर आपल्या एनर्जीशी म्हणजे आपल्या आत्म्याशी संवाद साधायचा आहे. म्हणजे स्वतःशी स्वतः संवाद साधायचा आहे. कुठे देव वगैरे देव म्हणजे आपल्या आतमध्येच आहे, आपणच आहोत. प्रार्थना म्हणजे मला मिळालं याचं जाणीव, म्हणजे आभार मानणं. प्रार्थना म्हणजे समर्पण. म्हणजे नियंत्रण सोडून द्यायचं, की हे मला मिळालंच पाहिजे. हे मला कसं नाही मिळालं? माझेच आई-वडील असे का? माझीच मुलं का? मलाच असा नवरा का? मलाच अशी बायको का? माझाच असं शत्रू. काय लोकं माझ्याशीच असं वागतात. हे जे आपण बोलतो, हे सोडून देणं. समर्पण. जे जसं मिळालं, जसं आहे तसं आहे. म्हणजे नियंत्रण सोडून तुम्ही प्रवाहासारखं, प्रवाहाला शरण जाणं. जसं आपण ते निसर्गाकडनं शिकलो, आहे ना? की नदीसारखं प्रवाहाला शरण जायचं आहे. तर तसंच आपल्याला समर्पण करायचंय. तसंच आपण रेकी शिकलोय. तर रेकी म्हणजे अरे मी रेकी टाकली, बिलकुल काम होईलच तुझं. नाही आहे असं. मी फक्त प्रार्थना केली म्हणजे भगवंताला केलं, की तू मला असं बनवलंयस, की मी त्याच्याकडनं तुझ्यासाठी प्रार्थना किंवा त्याच्याकडनं मी तुला आभार मानू शकते आहे. बस हेच करायचंय. खूप काय म्हणतात त्याला असं देण्याची भूमिकेने, त्याला समर्पण करून आपल्याला नियंत्रण सोडायचं आहे त्या गोष्टीवर. प्रार्थना म्हणजे ऐकणं, म्हणजे लिसनिंग आणि आपल्याला काय करतो आपण बोलायचीच घाई खूप असते आपल्याला. "अगं तुझं एवढंच झालं? माझ्यासाठी तर इतकं मोठं गोष्ट झालं. तुझं तर काहीच नाही दुःख. माझं किती दुःख. मला तर लहानपणापासून काहीच नाही मिळालं. माझं तर असं, मला तर किती त्रास." हे आपण सांगायला प्रयत्न करतो. पण नाही दुसऱ्यांचं बोलणं ऐका. लिसनिंग म्हणजे भावना ऐका. आणि ती खरी प्रार्थना असते. म्हणजे शांत होऊन आपला आतला पण आवाज ऐका आणि दुसऱ्यांचं पण ऐकून तर बघा. म्हणजे तुम्हाला आतपर्यंत शांत वाटतं. आणि प्रार्थना म्हणजे प्रेम आहे. म्हणजे देवाला सांगण्यासाठी नाही, तर देवासारखं स्वतःला व्हायचंय. तुम्हीच देव आहात देणारे. देव म्हणजे कोणी आकाशात बसलेलं नाहीये, कोणी मंदिरात बसलेलं नाहीये, कोणी मूर्तीत बसलेलं नाहीये. तो सोन्याची मूर्ती असो की चांदीची मूर्ती असो. तो धातूचा एक. फक्त लॉजिकल माइंडला आपल्याला काहीतरी पाहिजे समोर, म्हणून आपण ती तयार केलेली आहे.
आणि ज्यांना बुद्धीने जे विचार करत नाही, जे भोळे भाबडे असतात, ज्यांना नाही आता एज्युकेशन आहे, नाही आहे, तर त्यांना बस त्या मूर्तीलाच हे करतात. मी तर काय करेल, पहिले तर मूर्तीचीच तो खूप पूजा करत होता, खूप पप्पी घेत होता आणि खूप त्याला अंघोळ करून देणं, बाबाजी सगळं जेवण देणं, हे करणं, खिलवणं, खाणं पिच्चा हे करणं. हो यार, त्यापेक्षा गरीब एखादा पोरग घ्या, त्याला तर घ्या, त्याला तर द्या. त्याच्या अंगावर कपडे घ्या ना यार. प्राण तिथे आहे. तुम्ही मंदिरामध्ये जाल, त्याला चारता, त्याच्यासमोर एवढं हे करता. मला इतकं रडायला येतं खरं, माझ्या डोळ्यात पाणी येऊन जातं जेव्हा लोक असं करतात आणि देतात. ते आता नदीच्या याच्यामध्ये हे होतं, किती ताट अन्न, किती वाया देऊन देतात लोक. कोणाला देता यार? सगळं हे काढून समजा किती भुकेले लोक आहे, किती लोकांना आपण दिलं, किती अनाथ लोक आहे. मी आता ज्या म्हाताऱ्या लोकांच्या अनाथ आश्रम मध्ये जाते तेव्हा डोळ्यात पाणी आलं ग अक्षरशः. कसं लोक आपल्या आई वडिलांना सोडून देतात, कसं हे करतात, कसं छोटस बाळ झालं, मुलगा झाला, मुलगी झाली म्हणून सोडून देतात. कुठे जातो यांचा देव यांचा? आणि मग तिथे जाऊन प्रसाद वाटतात दुसरीकडे. हे सगळं बाहेर आहे. हेच आहे आपल्या आत्म्याशी संपर्क साधणं. ही खरी प्रार्थना आहे. हे जेव्हा समजलं ना, मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही मंदिर बांधू नका, मंदिरात जाऊ नका, हे करू नका, ते बिलकुल नाही, कारण मी कोणालाच काहीच नाही विरोध करत. पण ऍक्च्युली खरा अर्थ जेव्हा समजला ना आपल्याला, तर आपली बदलते, दृष्टी बदलते. आणि आतमध्ये पहा किती सुंदर शांत येतात. बाहेर काहीच नाही शांती आहे, आतमध्ये शांती आहे सगळी. आतमध्ये आपण खूप मोठं म्हणजे हे बनतो, काय म्हणतात त्याला, समज आली की तर खूप सुंदर आहे सगळं आयुष्य. तिसरा पॉइंट आहे मृत्यूचा अर्थ आणि स्वीकार. मृत्यूचा अर्थ काय होतो आणि स्वीकार काय? आपल्याला काय वाटतं, मृत्यू म्हणजे शेवट, की तो आता संपला, आयुष्य सोडून गेला. पण ऍक्च्युली मृत्यू हा शेवट नाहीये. हा शरीर सोडून जातो आपण, पण ती जी एनर्जी आहे, ती एनर्जी परत विरून जाते. म्हणजे तो जीवनाच्या पुढच्या दाराकडे जातो. आणि हे आपण ह्या जीवनामध्ये जे शिकलो किंवा जसं वागलो, ती एनर्जी हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे पायऱ्यात चढतो आपण. आणि मग तशा तशा पद्धतीने पुढचे पुढचे जीवन आपल्याला मिळतात. तर आपल्याला नेहमी जेव्हा जसजसं चांगल्या पद्धतीने, जे आता आपण एवढं सगळं हे जे शिकलो 3 महिन्यात, हे सगळं शिकलो म्हणजे, आणि हे जेव्हा आपण ऍक्शन केलं, वागलो आपल्या जीवनामध्ये, तर आपली एक पायरी वाढली. आपल्या दुःखातून परे गेलो आपण. किंवा आपल्याला इमानदारी किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर, ग्रॅटिट्यूड, ह्या सगळ्या गोष्टी खूप डीप समजायला लागल्या. आणि त्या ऑटोमॅटिक आपल्या पेशींमध्ये भरून येतात आणि आपण तसं वागतो. म्हणजे आपलं वाढतं, म्हणजे एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढते. तर मृत्यू म्हणजे बदल होतो. बदल म्हणजे जसं एका झाडाला जगायचं असेल तर तो जुने पानं गळवतो, है ना, गळतात. आणि मग नवीन पानं येतात. पण झाड मरत नाही का याच्यामध्ये, झाड जगत राहतं, ते मोठं होत राहतं. पण ते झाड आलं की किती पूर्ण पानं झडतात झाडाचे, पण नवीन पाऊल येतात आणि मग नसतं वेग एकदम वाटतं, है ना. तसाच आहे मृत्यू. मृत्यू म्हणजे विश्रांती. तर आयुष्याचा श्वास संपत नाही, तर तो केवळ दुसऱ्या स्वरूपामध्ये वाहत असतो. दुसऱ्या स्वरूपामध्ये श्वास संपत नाही. तर काय होतं, तोच ऑक्सिजन घेतो, तोच कार्बन डायऑक्साईड सोडतो. निसर्गामध्ये तर ते सतत चालू आहे. कधीच संपणार नाही ऑक्सिजन, कधीच संपणार नाही कार्बन डायऑक्साईड. तर तसंच आहे, तो दुसऱ्या रूपामध्ये म्हणजे दुसऱ्या शरीरामध्ये परत जन्म घेतो. म्हणजे मृत्यू म्हणजे परत पुनर्जन्म. म्हणजे पुनर्जन्म म्हणजे असं नका समजू की माझी आजी आजोबा माझ्या पोटी जन्माला येईल, माझे आई वडील माझ्या, किंवा मी माझ्या मुलांच्या पोटी. असं नाही होत, त्याला पुनर्जन्म नाही म्हणत. भगवान बुद्धांनी पुनर्भव म्हटलेलं आहे, पुनर्जन्म नाही. पुनर्भव म्हणजे जुन्या गोष्टी संपून नवीन गोष्टी परत जन्माला येतात. जसं आपले जुने विचार मरतात, नवीन विचार जन्म घेतात. आता जसं आता आपण हा कोर्स केला, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नवीन रूपाने समजल्या, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती पण होत्या, पण त्या आणखी डीप मध्ये वेगळंच वाटायला लागलं. यार एकदम वेगळा विचार येतो. अरे अच्छा, हे तर बरोबर आहे. आणि आपण ह्या पद्धतीने कधी विचारच केला नाही, पण किती सोपं होतं. म्हणजे आणि हे केल्याबरोबर काय झालं, नवीन विचारांनी जन्म घेतला आणि जुना जे आपण मानत होतो ते मेले. तर याला म्हणतात पुनर्जन्म. आणि मग आता आपण जे जगतोय ते नवीन विचाराने जगतो. म्हणजे आपला पुनर्जन्म झाला, परत नव्याने जन्म घेतला आपण. आता आता जुन्या चूक आपण करणार नाही परत परत. तर मृत्यू म्हणजे भीती नाही होत. आणि
ज्यांना जीवनाचं समजलं ना, त्यांना मृत्यूची भीती नाही राहत. उलट मृत्यूच्या वेळेस मी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये मग माझी आजी-सासू होती ना, माझ्यावर खूप प्रेम करायची आणि पण मात्र आणि 90 म्हणजे 95 वर्ष वगैरे जगल्या त्या आणि सतत म्हणजे त्या माझ्याजवळच राहिल्या माझ्या लग्नापासून आणि मलाही खूप म्हाताऱ्या लोकांचं खूपच म्हणजे आवड होती आणि त्यांचे इतके लांब केस, एवढे लांब म्हाताऱ्या होत्या. तरी सुद्धा. पण त्यांचे केस मीच धुत देणार, त्यांची अंघोळ त्यांचं मला आवडायचं म्हणजे मी असं दाखवण्यासाठी म्हणून नाही, पण मला खूप आनंद व्हायचा. त्यांनी पण माझ्यावर इतकं प्रेम केलं, की म्हणजे बापरे! की मी तुम्हाला काय सांगू. त्या म्हणजे माझे मिस्टर मरण पावले ना, तर तेव्हा मात्र त्या हारल्या. माझं मरण्याची वेळ होती. 90-95 वर्ष झालं, वय झालं होतं. माझं मरण्याची वय आणि माझा नातू मरण पावला म्हणून. पण तरी सुद्धा त्यांची हिंमत पहा. त्यांनी मला म्हणजे जसं ते की नेतात डेड बॉडी नेली आणि मग ते पांढरे कपडे घालतात, अंघोळ करतात, कुंकू पुसतात. ते सगळे रस्म रिवाज वगैरे मला तर तेव्हा काही समजच नव्हतं. रडण्यामध्ये तर काही समजच नाही. पण माझ्या आजीने फक्त पाहिलं त्या दिवशी, तिला बिलकुल ते आवडलं नाही. पहा कोणत्या 90-95 वर्षाची आजी, पण तिचे तिचे विचार बघा किती सुंदर. तिला ते आवडलं नाही, पण सगळ्यांच्या समोर तिला बोलता आलं नाही. तर तिने त्या दिवशी चुपचाप पाहिलं सगळं, चुपचापच राहिली. फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवून ती मला प्रेमळपणे हे करत होती, जवळ घेत होती त्या दिवशी फक्त. तिच्याच खुशीत होती. माझे आई-वडीलही होते, पण मी तिच्या खुशीत होते. आणि तिसऱ्या दिवशीचा मध्ये प्रोग्राम करतात ना, तिने काय केलं माहितीये? माझा मंगळसूत्र जो काढून ठेवलेला होता, तो काढायला लावला मला. म्हणजे हातात घेतला. परत घालून दिला. लाल रंगाची टिकली लावून दिली मला. म्हणे, "तुला आता बाहेर जावं लागेल. बाहेर पडावं लागेल. हे घालायचं. म्हणजे याच्याने तुला एक प्रोटेक्शन मिळेल आणि तू टिकलीमध्येच चांगली दिसते. हळदी-कुंकू लावायचं. बिलकुल तू हे करायचं नाही." म्हणजे यार बाकी सगळे लोकं होते आणि सगळ्या लोकांच्या समोर म्हटलं, "माझ्या सुनेला मी जे म्हणणार तेच करणार ते." म्हणजे इतक्या 90-95 वर्षाची आजी माझ्या पाठीशी उभी राहिली आणि तिने असं केलं आणि तिचं एकच वर्ष राहिली ती म्हणजे माझे मिस्टर गेल्यानंतर प्रत्येक वेळेस ती मला म्हणजे आशीर्वाद द्यायची, "नंदू असं कर, नंदू माझं." खूप कौतुक माझं तिला म्हणजे आणि अक्षरशः तिचा जेव्हा मृत्यू झाला ना, तो मृत्यू पण तिने इतकं सुंदर म्हणजे की तिला म्हणजे 1 वर्ष तिने मला पूर्ण साथ दिली, मला पाहिलं, सगळं केलं आणि मृत्यूच्या वेळेस तिने अगदी म्हणजे त्या दिवशी मी जेवायला बोलावलं होतं कोणाला तरी. आजीची तब्येत खराब होती, पण मी त्यांना भेटायला वगैरे बोलावलं होतं. त्यांच्या नाती वगैरे होत्या, माझ्या नणंदे वगैरे होत्या. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि ते गेले. गेल्यानंतर मग मी आजीजवळ बसली आणि म्हटलं, "तुम्ही झोपून जा." त्यांना पांघरून वगैरे दिलं. त्यांनी मला असं छान असं टाटा बाय-बाय केलं, की "नंदू तू सगळं सांभाळू शकते." हे शेवटचं त्यांचं. "तू सगळं करू शकते." असं वगैरे करून आणि हलकेच डोळे बंद केले. मला वाटलं झोपल्या त्या. लिटरली मला वाटलं त्या झोपल्या आणि मग मी पांघरून दिलं. मला म्हणजे असं वाटलंच नाही, की मृत्यू असाही काही येतो वगैरे म्हणून. पण नंतर मग मी थोड्या वेळाने परत गेली आणि म्हटलं, की "आजी झोपल्या का?" आणि मग परत म्हणजे मला थोडीशी सवय होती बरं परत-परत बघायचं वगैरे कारण बरं नव्हतं त्यांना एवढं. त्या काही हलल्या नाहीत. मग मी माझ्या वडिलांना बोलावलं होतं. पप्पांनी पाहिलं वगैरे आणि मग तेव्हा सांगितलं, की म्हणे, "बेटा आजी गेली" म्हणे. म्हणजे मला तो मृत्यू इतका सुंदर जाणवला, की किती सुंदर म्हणजे बाय आणि मला म्हणजे आशीर्वाद त्याने दिलं आणि इतकं मोठ्या गोष्टी. तर हे मला सांगायचं कारण याच्यासाठी, की ते खरंच म्हणजे मृत्यूला एकरूप होऊन गेलं पाहिजे. त्याची भीती नाही. माझे जे कर्तव्य होते ते सगळे मी कर्तव्य केले. आणि शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या पाठीशी त्या होत्या. आजही मला त्यांची आठवण आली, की म्हणजे तो पूर्ण क्षण मला आठवतात त्यांचे. तर ह्या अशा आठवणी तयार करून जायच्या आपल्याला. मृत्यूला घाबरूनही नाही करायचंय. मग समजा ते ॲक्सिडेंटली आलं ना, तरी सुद्धा चालेल. भगवंत भलं सगळ्यांचं. हा शेवटचा वाक्य आपला निघाला पाहिजे. तर याची तयारी आपल्याला आयुष्य जगताना करावी लागते. हे एकदम एका क्षणामध्ये नाही येत मृत्यूच्या वेळेस आपल्याला. तर ही तयारी आपल्याला करावी लागते. तर मृत्यू म्हणजे एकरूपता होते. एकरूपता म्हणजे आता मी त्या निसर्गासोबत, त्या विश्वासोबत, त्या ईश्वरासोबत मी आता एकरूप होते. आणि आपल्या मनात नेमकं काय असतं, की "अरे, आता माझ्यानंतर काय होईल?" हां, तेच माझे मिस्टर गेले ना, त्यांच्या मनात भीती होती. कारण त्यांना ते हेच नव्हतं. त्यांना म्हणजे त्यांनी मला शेवटचं वाक्य हेच बोलले, की "मला काही झालं तर तुझं कसं होईल? तू किती भोळी आहे." असं बोलले आणि त्याच रात्री ते गेले. ते दवाखान्यातच गेले. पण
हे बघा किती म्हणजे फरक. आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांना नाही मिळाली असेल शांती. कारण त्यांच्या डोक्यामध्ये हे सगळं फिरत असते ना त्यांचं, की माझ्यानंतर काय त्याच्यानंतर. पण आजी मात्र खूप चांगल्याने शांतपणे गेली. कारण त्यांनी खूप एवढ्या वर्ष पाहिलं आयुष्य आणि त्या बॅलन्सडी राहिल्या असतात सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी करणं म्हणजे आपण मृत्यूकडे भीतीने बघतो. पण ऍक्च्युअली आपल्याला जीवनाचा प्रत्येक क्षण म्हणजे समजून जेव्हा घेतलं, तर आपल्याला प्रत्येक क्षण तो सोन्यासारखा होतो. म्हणजे जगल्याचा आनंद होतो. तर जगल्याचा आनंद घ्यायचा आपल्याला. मृत्यूची भीती नाही ठेवायची आपल्याला. ठीक आहे? तर चौथा पॉइंट आहे, की सौंदर्य, प्रार्थना आणि मृत्यू हे 3 विषय घेतले आपण 3 पॉइंटमध्ये. तर हे यांचा परस्पर संबंध काय आहे आता? हा चौथा पॉइंट घेऊ आपण. तर सौंदर्य, प्रार्थना आणि मृत्यू. तर सौंदर्य, प्रार्थना आणि मृत्यू हे स्वतंत्र विषय नाही आहेत. जरी मी आता तुम्हाला एक समजून सांगितलं, पण हे तिन्ही एका धाग्याने जोडलेले मोती आहेत असं समजा. तर सौंदर्य आपल्याला जीवनाची कदर शिकवते. जिवंतपणाची म्हणजे ह्या क्षणाची कदर, की ह्या क्षणामध्ये बघा सूर्य उगवताना किती सुंदर दिसतं. चंद्र उगवताना बघा, पौर्णिमेच्या रात्री बघा किती सुंदर दिसतंय, है ना? तर हे सौंदर्य बघायला शिका. कदर शिकवतोय. तुम्ही जिवंत आहात. तुमच्या डोळ्यांनी दिसत आहे. आवाज सुंदर संगीताचा आता तुम्हाला ऐकू येते आहे. कदर करा त्याची. खायला टेस्ट चांगली वाटली, कदर करा. स्पर्श चांगला वाटतो, कदर करा. सुगंध, कदर करा. म्हणजे तुम्हाला सौंदर्य हे शिकवतो. प्रार्थना शिकवतो तुम्हाला समर्पण, धन्यवाद भाव, की जे तुम्हाला मिळालं त्याचं बघा किती सुंदर समर्पण तर करा. मग कधी कधी दुःखही मिळतं, कधी कोणत्या तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी होतात, पण त्या काहीतरी तुम्हाला लर्निंगसाठी असतात. तर समर्पण करून द्या, बघा तर. आणि प्रार्थना करा. समर्पण शिकवतो तुम्हाला प्रार्थना म्हणजे. प्रार्थना म्हणजे मागायचं नाही, भिकारी नाही बनायचंय तुम्हाला. तुम्हाला जे पाहिजे त्याच्या लेवलला तुमची एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच करा. तुम्हाला करोड रुपये पाहिजे ना, तर करोड रुपयासारखं बिहेवियर पॅटर्न बदला तुमचं. है ना? की तुम्ही करोडपती कसा वागतो? कंजूसी नाही करत. तो किती लोकांची सेवा करतो, किती लोकांना देतो. प्रत्येक गोष्टीत तो पैसा नाही मागत. तो नोकरी देण्याचं डोक्याला लावतो. माझ्या ह्या बिझनेसमुळे अजून किती लोकांचं पोट भरेल. अशा पद्धतीने म्हणजे हे देणं, समर्पण करणं. आणि मृत्यू आपल्याला जीवनाचं मौन शिकवतो. जीवन मौन होतं, थांबत नाही जीवन. हे लक्षात ठेवा. जिवंत जगतो. तो फक्त एनर्जी, तो शरीर जातो. तिथे मौन होऊन जातो आपण. पण सगळं इथेच असते. परत तुम्हाला काही काय म्हणतो त्याला आपण दाखवायचं असतं, प्रस्तुत करायचं असते, तर मग तुम्हाला परत शरीर, मन, बुद्धी, भावना ह्या सगळ्या मिळतात. पण जेव्हा तुम्हाला ह्या काहीच नाही मिळत, तेव्हा जीवन असतं. पण मौन असतं. तुम्ही फक्त बघत असता. फक्त एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच करत असता तुम्ही. किती सुंदर आहे ना हे. जर समजलं तर बघा समजून. आणि नाही समजलं तर विचारा मला. पण समजून घ्या. ठीक आहे? ते ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला आपल्या आत्म्याला हलकं करतात. म्हणजे ते भविष्याची चिंता नाही किंवा त्या मृत्यूची भीती नाही. है ना? किंवा तुम्ही जे सौंदर्य बघता ते तुम्ही प्रार्थनेमध्ये असता, त्या सौंदर्याच्या मध्ये. किंवा ते जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही मृत्यूला घाबरत नाही. आणि तुम्ही जेव्हा मृत्यूला स्वीकारता तेव्हा तुम्ही खरं जीवनावर प्रेम करत असता. तर हे एकमेकांवर डिपेंड आहेत. की म्हणजे मृत्यू म्हणजे कोणतं सौंदर्य, प्रार्थना आणि मृत्यू. म्हणजे तुम्ही जेव्हा सौंदर्य बघता तेव्हा तुम्ही प्रार्थनेत असता. तुम्ही प्रार्थना जेव्हा करता तेव्हा मृत्यूला घाबरत नाही. आणि जेव्हा मृत्यूला स्वीकारता तेव्हा जीवनाला खरं प्रेम करता. हे वाक्य मी तुम्हाला लिहून पाठवेल. ठीक आहे? आता तुम्हाला शेवटचा पॉइंट, 5वा पॉइंट सांगते, की तुम्हाला दैनंदिन सराव कसा करायचा याचा. म्हणजे हे आपल्या विचारांमध्ये कसं हर क्षणमध्ये, प्रत्येक क्षणामध्ये आणायचं आहे. तर ही साधना करायची आहे जणू. हां, एका दिवसाने आपल्याला बदल नाही होणार. जरी तुम्हाला समजलं ना, तर तुरंतच बदलेल. पण तरी पण त्याला प्रॅक्टिस. नाहीतर मग आपण परत बाहेरच्या जीवनामध्ये पाहिलं की तसंच होऊन जातो. तर त्याच्यातला पहिला पॉइंट सौंदर्य दर्शन. सौंदर्य दर्शन ध्यान करायचं. कसं करायचं? हे तुम्हाला ध्यान करणं म्हणजे काही डोळे बंद करून बसा आणि शांत बसा आणि डिस्टर्ब करून असं काही नाही. डोळे उघडे ठेवा. ज्या क्षणामध्ये जिथे आहे, तिथे हे बोला की हे सुंदर आहे. सुंदर आहे. तुम्हाला आवडो नाही आवडो, पण तरी पण बोला. त्याच्यातली सुंदरता बघा. कितीही तुमच्या मनाविरुद्ध निगेटिव्ह गोष्ट असेल, तरी पण त्याची पॉझिटिव्ह गोष्ट काय झाली, त्याचं सुंदर काय आहे ते बघा आणि म्हणा. मनातल्या मनात म्हणा किंवा जे काही.
दुसरा पॉइंट आहे कृतज्ञता करा, धन्यवाद म्हणा, आभारी आहे. दररोज झोपण्याच्या आधी 3 काहीतरी गोष्टी लिहा तुमच्याबद्दल, की जे काही तुम्हाला शरीर मिळालं, तुम्हाला बेड मिळाला, छोटी ती छोटी गोष्ट, 1 ग्लास पाणी मिळालं तरी तरी सुद्धा सुंदर. पेनाने लिहायला पेन छान लिहितंय, एकदम तुम्हाला आवडलं. करा कौतुक यार. किती सुंदर एवढासा पेन तुमच्यापर्यंत आणायला किती लोकांनी मेहनत केलेली आहे. ज्यांनी शोध लावला तेव्हा त्यांनी तयार करण्यापासून तो मार्केटमध्ये तुमच्यापर्यंत येईपर्यंत. अशा छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी तरी रोज तुम्ही धन्यवाद लिहा. नंतर मृत्यू चिंतन करा. मृत्यू चिंतन असं करायचं आहे, की जर हा शेवटचा दिवस असेल, तर मी आज कसं जगणार? मनात स्वतःला समजव, की हा जर आज माझं समजा मी रात्री झोपले आणि उद्या सकाळी मी नाही उठले, तर आजचा दिवस मी कसा जगते? हे सकाळी उठल्या-उठल्याच करा. काय करायचंय ते तुमचं तुम्हालाच ठरवायचं आहे, की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुगल्याचा हाड्या करून तुम्हाला वेळ घालायचाय का? तर कोणाचं वाईट करून चुगल्या म्हणजे वाईट करून हे करायचंय का? तर बेईमानी करून करायचंय का? की तुम्हाला काय करायचंय? तुमची फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे, तर काय-काय करायचंय? हे आणि हे सगळं मी रेकीमध्ये शिकवते तुम्हाला चक्र ध्यानमध्ये वगैरे सगळं. है ना? तर हे चक्र ध्यानच आहे हे सगळं. प्रत्येक चक्र ओपन होतो तुमचा. जर तुम्ही अशा पद्धतीने समजच्या पद्धतीने केलं तर. नाहीतर काही अर्थ नाही. कितीही चक्र ध्यान लावा आणि तास मेडिटेशन करा आणि मग तुम्ही इकडे खोटं बोला आणि त्यांना फसवा आणि याला काही अर्थ नाही. तुमचे सगळे चक्र ब्लॉक. तर हे लक्षात ठेवा. आजचा दिवस जसं माझा शेवटचा आयुष्याचा दिवस आहे, तर मी कसं जगणार हे रोज चिंतन करा. रोज. नंतर श्वास प्रार्थना. श्वास प्रार्थना म्हणजे प्रत्येक श्वास घेताना धन्यवाद बोला. श्वास सोडताना प्रेम द्या. म्हणजे तुम्ही जो श्वास सोडताय ते परत कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा जे काही आहे तो इथे पसरतोय. ती एक एनर्जी आहे. ती एनर्जी तुम्ही झाडांना देताय किंवा कुठे ना कुठेतरी तुमच्या चिंतन, मननमधून ती एनर्जी बाहेर ब्रह्मांडामध्ये पडते. काय पडायला पाहिजे? तर प्रेम पडायला पाहिजे तुमचं. तर त्याला प्रेम असं एक एनर्जी क्रिएट करा. तुम्हाला मिळालं, जे काही मिळालं त्याला धन्यवादाची एनर्जी तुम्ही आतमध्ये घ्या. नंतर मग शांतता क्षण ठेवा, की कमीत कमी थोडंसं 5 मिनिटं तरी दिवसातून. जेव्हाही जितक्यांदा येईल म्हणजे असं नाही की सकाळीच उठून केलं पाहिजे, दुपारीच काही नाही. जेव्हाही केव्हाही. तुम्ही इव्हन प्रवासातही असाल तर शांतपणे बसा. प्रवासात म्हणजे गाडी चालवताना नाही म्हणत आहे. पुढे तरी असेल, मागे बसले असतात किंवा बसमध्ये, रेल्वेमध्ये. बसा शांत 5 मिनिटं. स्वतःचा श्वास घ्या. फक्त आपला अस्तित्वाचा अनुभव घ्या. अस्तित्वाचा अनुभव म्हणजे हे शरीर आहे. स्वतःला बाहेर काढून बघा, की ही नंदिनी या शरीराला बघते. काय करतोय शरीर? बसलाय. हां. काय करतोय? मग विचार. हा मन आहे. काय विचार करतोय? अच्छा पॉझिटिव्ह नाही. आणि जसं तुम्ही विचारलं ना मनाला काय विचार करतोय, मग मन थांबून जातो माहिती दचकतो तो असा. आणि मनात विचारच नाही राहत. तुम्ही जेव्हा पाहिलं तर जाणीवपूर्वक. आणि मग परत चालू होऊन जातं, की हां, आज मी हे असं केलं, तसं केलं, त्याला नाही पाहिजे होतं, ते नाही. काहीही फालतू विचार येतात. मग परत, अच्छा काय विचार करते? स्वतःला बघायला. परत थांबून जातात. आणि जे तेव्हा थांबता तो जो ब्लॉक म्हणजे मध्ये जो टाईम स्पॅन येतो ना, तो फार म्हणजे हळू वाढत जातो तो तुम्हाला. पण पहिल्या ह्याच्यात काही सेकंदाचा स्पॅन येतो. आणि त्या सेकंदाच्या स्पॅनमध्ये तुम्हाला पाहिजे तो विचार टाकला ना, तर ते फलित होतं. म्हणजे तो विचार आणि तो ब्रह्मांडाची एनर्जी ती एकरूप होते. हाय फ्रिक्वेन्सी आणि तशा ह्याच्यामध्ये आपण जर आभारी आहे असं म्हटलं, की भगवंता तू मला इतकं दिलंस, इतका पैसा दिलास, इतकं छान दिलं, इतकं छान आरोग्य दिलं, इतकं छान नातं दिलं. तर ती गोष्ट आणखी वाढते. कारण त्या एनर्जीमध्ये ब्रह्मांडी एनर्जी एकरूप होते. पण तो क्षणच पकडायला आपल्याला आपल्याला विचार आपले पकडायला पाहिजे असतात. त्या विचारांना म्हणजे त्या मनाकडे बघत जायचं. काय विचार करतोय रे? तेव्हा तो चुप बसून जातो. ही थोडीशी प्रॅक्टिसने येईल तुम्हाला. मला नाही माहिती तुम्हाला किती समजलं आणि किती तुम्ही करू शकताय. पण बघा तुमच्या बोलण्याने, तुमच्या शेअर करण्याने मला समजेल, की तुम्हाला खरंच काय समजलं, नाही समजलं. मी तर म्हणजे खूप काय म्हणतात त्याला डीपली समजण्याचा खूप प्रयत्न करतेय, पण आता मला नाही माहिती. तर म्हणून मी तुम्हाला विचारते, की शेअर करा म्हणून. ठीक आहे? तर आजचा विषय खूप गहन, खूप म्हणजे डीप आहे. ठीक आहे? तर चला आपण आता मेडिटेशन करूया. हे बघा, पोपो है ना?
किती म्हणजे इतका सुंदर विषय आहे. पण बॅकग्राऊंड मधून आवाज येतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही माईक आपला बंद केला नाही. है ना? तर हे नाही करायला पाहिजे. तर चला ठीक आहे, हरकत नाही. ज्याची त्याची मर्जी, आपण नाही बोलू शकत. है ना? तुम्ही आले, प्रेझेंट झाले, तेच मोठी गोष्ट झाली. तर चला ठीक आहे, आपण मेडिटेशन करूया. तर सर्वजण शांतपणे बसा. एक म्युझिक लावते मी. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. खूप सुंदर सिरियसली करा हा. थोडा वेळ तुम्ही 5-10 मिनिटाचं मेडिटेशन आहे. काम बाजूला ठेवा आणि डोळे बंद करून पूर्ण एकाग्र पद्धतीने करा. त्याचा खरंच सुंदर रिझल्ट येईल. चला शांतपणे बसा. हलकेच डोळे बंद करा. पाठ, कंबर, मान अगदी सरळ ताठ ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. ते हलकेच आणि हळुवार पद्धतीने. प्रत्येक श्वासात आपला एक विचार मोकळा करा. म्हणजे चिंता सोडा. असं म्हणजे श्वास सोडताना ती तुमच्या चिंता, तुमचे विचार ते निघून जातात आहे, अशी कल्पना करा. श्वास घेताना धन्यवाद भाव आतमध्ये घ्या. आता मनात कल्पना करा, तुम्ही एका शांत सरोवराच्या काठी बसले, तलावाच्या काठी बसलेले आहात. पाणी अगदी स्थिर आहे, शांत आहे. सकाळचा सूर्य उगवतो आहे. सुंदर सकाळचा सोनेरी प्रकाश त्या पाण्यामध्ये पडलेला आहे. ते सौंदर्य तुम्हाला दिसते आहे. आणि त्या प्रकाशात तुम्ही स्वतःच प्रतिबिंब बघत आहात. ते प्रतिबिंब म्हणजे तुम्हीच आहात. ती व्यक्ती तुम्हीच आहात. पण अधिक जास्त शुद्ध, शांत असे ते प्रतिबिंब आहे. त्या प्रतिबिंबाकडे प्रेमाने बघा आणि मनातच म्हणा की मी सुंदर आहे. मी अस्तित्वात आहे. मी सौंदर्य आहे. बघा किती सुंदर सौंदर्य ते. त्या उगवत्या सूर्यासोबत. ते सुंदर, शुद्ध, शांत पाणी तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दाखवतो आहे. तुमचं अस्तित्व दाखवतोय तुम्हाला.
तुमचं सौंदर्य दाखवतोय तुम्हाला. आता कल्पना करा, त्या प्रकाशात तुमच्या श्वासासोबत एक हलकीशी प्रार्थना वाहते आहे. ती प्रार्थना म्हणजे शब्द नाहीत. शब्दांशिवाय ती प्रार्थना आहे. ती फक्त एक भावना आहे. धन्यवादाची. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत ही भावना आता पसरू द्या. तुमच्या हृदयाच्या ठिकाणी एक ऊर्जा, ऊब, उष् म्हणजे उष्णता किंवा गरमाहट जाणवते आहे. आणि तेथेच तो देव आहे. प्रत्येक श्वासासोबत ही भावना पसरू द्या. तर कल्पना करा, एक फूल झाडाला लागलेलं आहे. एका झाडावरून हलकसं पान पण गळत आहे. काही दिवसांनी ते फूल पण झडतं आहे आणि हळूवार ते खाली पडतंय, जमिनीवर पडत आहे. हे फूल किंवा हे पान म्हणजे मृत्यू नाही, तर ही विश्रांती आहे. ते पान जमिनीत मिसळतं, खत होतं, परत त्याच्यातून माती होते, परत तिथून नवीन झाड तयार होतं. तसेच तुम्ही ह्या विश्वात एक होत आहात. मृत्यू म्हणजे संपणं नाही. मृत्यू म्हणजे विश्रांती आहे. स्वतःशी स्वतःशी संवाद साधा. मी जीवन आहे. मी प्रार्थना आहे. मी अनंत आहे. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे. श्वास जातो आहे. श्वास घेताना मनात बोला, मी जिवंत आहे. श्वास सोडताना मी शांत आहे. स्वतःला सांगा,
सौंदर्य माझ्यात आहे. प्रार्थना माझ्यात आहे. मृत्यू माझ्यात आहे. आणि हे तिन्ही एकच आहे. मी तयार आहे जगायला. मी तयार आहे प्रेम करायला. आणि मी तयार आहे सोडून द्यायला. मॅडम कसली आठवण आली तुम्हाला? श्वास श्वास घ्या आणि स्वतःला मनापासून धन्यवाद द्या. वातावरणाशी अवेअर होऊन आपल्या शरीराविषयी अवेअर व्हा आणि हलकेच डोळे उघडा. सुंदर. मस्त.